हाय फ्रेंड्स, वेलकम टू सॅम्स किचन। फ्रेंड्स, आज आहे बुधवार आणि आपली आजची ना किड्स स्नॅक्स स्पेशल सिरीजची रेसिपी नंबर 3 आज आपण शेअर करतोय। तर ती आहे हेल्दी ओट्स ब्राउनी। मुलांना काय होतं की केक्स ब्राउनीज खूप आवडतात, मग विकत आणण्यापेक्षा आपण घरी पण करू शकतो। आणि ह्याच्यात ना अजून एक ॲडेड ॲडव्हान्टेज आहे की आपण ह्याच्यात प्रीमिक्सची पण रेसिपी दाखवलेली आहे। म्हणजे एकदा जर तुम्ही प्रीमिक्सचे पॅकेट्स करून ठेवले तर तुम्हाला नक्कीच हे सोपं जाईल। म्हणजे स्वयंपाक करता करता सुद्धा एका साईडला तुमची ब्राउनी तयार होईल, फक्त मिक्स करायचं जसं इन्स्ट्रक्शन्स दिले त्या पद्धतीने। सो तुम्ही पण नक्की करून मला कमेंटमध्ये सांगा। आपण ना आता हेल्दी ओट्स ब्राउनी बनवण्यासाठी ना आपण आधी प्रीमिक्स करणार आहे। त्या प्रीमिक्ससाठी ना हे प्लेन ओट्स लागणार आहेत। तर क्वॅकरचे पण मिळतात आणि पतंजली कंपनीचे पण मिळतात, तर तुम्ही कुठलेही घेऊ शकता। आता प्रीमिक्स बनवण्यासाठी ना आपण एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। आता आपण वाटीच्या प्रमाणे घेणार आहे। तर अर्धी वाटी आपण ओट्स घेतलेले आहेत। सेम याच वाटीने अर्धी वाटी आपण गव्हाचं पीठ घेणार आहे। पाव वाटी कोको पावडर, अगदी चिमूटभर मीठ, पाव चमचा बेकिंग पावडर। बेकिंग पावडर एकदम फ्रेश असली पाहिजे, एक्सपायरी डेट मधलीच पाहिजे। आता आपण ना मिक्सरवर हे सगळं बारीक करून घेऊयात, म्हणजे छानपैकी मिक्स पण होईल। आता हे हेल्दी ओट्स ब्राउनी प्रीमिक्स तयार आहे। आणि आता हे ना तुम्ही एका पॉलिथिन मध्ये किंवा प्लास्टिक मध्ये किंवा एखाद्या पिशवीमध्ये महिनाभर स्टोर करू शकता। अशा पद्धतीने आपण आहे ना ब्राउनी प्रीमिक्स तयार केलेलं आहे आणि एका बॅगमध्ये स्टोर केलेलं आहे। आता हे प्रीमिक्स 1 महिना फ्रीजमध्ये स्टोर करावं लागतं। ह्याच्यात ना आपण काय करणार आहे माहिती आहे का, की इकडे ज्या दिवशी प्रीमिक्स केलेलं आहे त्या दिवशीची डेट लिहिली ना की आपल्यालाही लक्षात येतं की 1 महिन्याच्या आत आपल्याला हे प्रीमिक्स संपवायचं आहे। आता आपण ब्राउनी करायला सुरू करणार आहे। त्यासाठी पहिली महत्त्वाच्या 2 स्टेप आहेत। पहिली स्टेप आहे की ज्या भांड्यात तुम्ही ब्राउनी करणार आहे त्याला तेलाने व्यवस्थित ग्रीस करून घ्यायचंय। सेकंड स्टेप आहे की मोठी कढई ज्यामध्ये तुम्ही ब्राउनी बेक करणार आहे ती कढई घ्यायची आणि त्याच्यात ना असं एक स्टँड घ्यायचं आणि बारीक गॅसवर हे ऑन करून ठेवायचं, म्हणजे छानपैकी कढई प्रीहीट होते। आता ब्राउनी करण्यासाठी ना आपण एक बाउल घेतलेला आहे। त्यात ना अर्धी वाटी, जी वाटी पहिल्यांदा घेतली होती मी प्रीमिक्ससाठी सेम तीच वाटी घ्यायची आहे। अर्धी वाटी आपण आहे ना गूळ घेणार आहे, पाव वाटी दही, पाव वाटी तेल, पाव वाटी दूध। आता हे आपण सगळं छानपैकी मिक्स करून घेऊया। हे आपण सगळं छानपैकी मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण ह्याच्यावर ना एक चाळणी किंवा अशी बारीक जाळी ठेवायची आहे आणि हे जे प्रीमिक्स केलं होतं हे सगळं टाकून घेऊयात आपण। आता हे सगळं आपण ह्याच्यात चाळून घेऊयात। आपण सगळं प्रीमिक्स ह्याच्यात चाळून घेतलंय। आता आपण छानपैकी हे सगळं मिक्स करू। आता मिश्रण मिक्स करून झाल्यावर आपण यांना ग्रीस केलेल्या ट्रे मध्ये सगळं ट्रान्सफर करूया। आता मिक्सचर ह्याच्यात ट्रान्सफर केल्यावर असं 2-3 वेळेला जरा टॅप करायचं आणि ना ह्याच्यात आपण आता गार्निशिंगसाठी आहे ना बदामाचे काप टाकतोय। ह्याच्याऐवजी तुम्हाला जर चोको चिप्स आवडत असतील किंवा वॉलनट्स म्हणजेच अक्रोड किंवा अजून कुठलेही ड्रायफ्रुट्स तुम्ही टाकू शकता, नाही तर मग टुटी फ्रुटी सुद्धा टाकू शकता। आता हे सगळं तयार झालंय, आपण आता कढईत ठेवून घेऊयात। कढई मस्त गरम झालेली आहे। आता आपण हे ठेवून घेऊया आणि ह्याच्यावर ना मोठी परात किंवा मोठं जे असं ताट असेल त्यांनी ना आपण ह्याच्यावर कव्हर करायचं। अगदी बारीक फ्लेम ठेवलेली आहे मी आणि ना मोबाईलवर आहे ना शक्यतो गजर लावायचा 30 मिनिटाचा, म्हणजे अर्धा तास आपल्याला हे बेकिंगला लागणार आहे। तर आता आपण 30 मिनिटानंतर आपण हे उघडून चेक करूयात। आता 30 मिनिटं म्हणजे अर्धा तास झालेला आहे। आपण आता चेक करूया। आपण आता टूथपिक घेतलेली आहे, ती आपण जरा प्रिक करून बघूया। एकदम क्लीन आलेली आहे।
आपला ब्राउनी जी आहे ती मस्तपैकी तयार आहे आणि तुम्ही बघू शकताय की कडेनी पण मस्तपैकी ऑटोमॅटिक अशी छान सुटून आली आहे. आपण गॅस बंद करणार आणि ब्राउनी आता थंड करून घेऊयात. ब्राउनी मस्त थंडगार झालेली आहे, ती आपण आता ह्याच्यातनं काढून घेऊयात. ब्राउनी आपली इझिली निघाली. आता आपण त्याचे पीसेस करून घेऊयात. ब्राउनी आपली इतकी परफेक्ट बेक झाली आहे आणि इतका छान असा चॉकलेटचा सुगंध येतोय आणि तुम्ही बघू शकताय की मस्त जाळी पण पडली आणि वजनालाही हलकी लागतीये. तर फ्रेंड्स, मस्त असं हेल्दी आणि टेस्टी स्नॅक्स हेल्दी ओट्स ब्राउनी तयार आहे आणि आपण ते 3 ते 4 दिवस आपण छान इझिली स्टोअर करू शकतो.